कावेरी नाकवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या. ठाण्यात शिवसेनेच्या रणरागिणींचे आंदोलन. ठाणे दिनांक 12 जुलै 2024. महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. कावेरी नाकवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाकवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणींनी आंदोलन केले. तसंच मतासाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळीमधील कावेरी नाकवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का, असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केला. वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाकवा या महिलेला चिरडण्यात आले. आरोपी मिहीर शहा हा मिंदे गटाचा पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल 60 तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचले असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला. तसेच मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तत्काळ पकडू शकतात, तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरता 3 दिवस का लागले, यासाठी कोणत्या राजकीय बडा नेत्याचा दबाव होता, हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे. या मागणीचे निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी जिल्हा संघटक रेखा मोहन खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा आत्माराम राणे, श्रीमती संपदा पांचाळ, महेश्वरी संजय तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.